जालना नांदेड प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाला विरोध करत कमी मूल्यांकन देत असल्याचा आरोप करत शेतकरी देवमूर्ती येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज आमरण उपोषणाचा खरं तर 5वा दिवस आहे। मात्र दरम्यान आज जालन्याचे खासदार जे कल्याणकर आहेत त्यांना घेऊन हे सगळे शेतकरी जे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा झाली। आपल्यासोबत सगळे शेतकरी आहेत। सर, नेमके मागण्या तर जुन्याच आहेत, आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत काय चर्चा झाली? सकारात्मक चर्चा झाली का? मी दिलीप राठी, देवमूर्ती येथील शेतकरी। आज कल्याणकाळे साहेब तिथं आले, आंदोलनस्थळी भेट दिली आणि मागण्या त्याच आहे, परंतु त्याच्यात काही फार काही त्यांनी जे आश्वासन दिलं होतं मागे आंदोलन सोडवताना त्यात काही फार काही फरक पडलेला नाही। त्यामुळे आम्ही 5 दिवस झाले उपोषणाला बसलोय। आता नवीन काही शेतकरी जे आले नव्हते आता आले। एक माजी सैनिक आहे, सैन्य दलातून निवृत्त होऊन आले, त्यांची जमीन चालली गिराम म्हणून। त्यांचं असं केलं की त्यांचं जुनं घर आहे सैन्य दलात जाताना बांधलेलं, त्यांनी कंपाऊंड बांधलेलं आहे, काहीच धरलं नाही। म्हणजे निव्वळ बोरखेळ चालू आहे। यांचं म्हणणं काय आहे की मूल्यांकनाचा विषय शासन स्तरावर आहे, पण ज्या काही गोष्टी इथल्या लोकल लेवलच्या आहेत त्याही करायला तयार नाही। सिडकोमध्ये तुम्ही बाजारभावाचं ग्राह्य धरता, जे जास्त सर्वाधिक बाजारभावाने रेडी रेकनर, तर आमच्या इथं नुसतं रेडी रेकनरवर चालू आहे। म्हणजे निव्वळ फाशी द्यायचं काम आहे। कमी मूल्यांकन नाही, कवडी मोल मूल्यांकन आहे। आमची मागणी काय आहे, रास्त मूल्यांकन द्यायची, पण ती सॉल्व्ह झालेली नाही। आजही त्यांनी आश्वासन दिलंय, पण आज मी स्वतः येणाऱ्या 8 दिवसात आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। मी ते रीतसर निवेदन देणार आहे। काळे साहेब होते, सगळ्यांच्या साक्षीने सांगितलंय 8 दिवसात जर काही सकारात्मक परिणाम दिसले नाही, जे काही लोकल लेवलचे विषय SDM साहेबांनी तिथं भेट द्यावी, जे विषय त्यांच्या लेवलचे ते हे करावेत आणि मूल्यांकनाचा विषय सुद्धा इथल्याच लेवलचा आहे तो मार्गी लावावा, नाही तर शासन प्रशासन कसं पळायला लावायचं आम्ही ते ठरवलेलं आहे। आम्ही आंदोलन आणि आणखीन एक काय झालं, आम्ही आंदोलन करते इथं बसलो आणि पोलीस प्रशासन तिथं दंडामुडपी करतंय, तिथं आमचे जमिनी ताब्यात घ्याय करता कंत्राटदाराशी हातमिळवणी करते। तर ते सुद्धा यांना पोलीस अधीक्षकांना गृहमंत्र्यांना माझी विनंती की थांबवा, आमचं काहीच दिलेलं नाही तुम्हाला, आम्ही नोटिसा घेतलेल्या नाही, मग आमच्या जमिनीवर कसं काय अधिकृत ताबा करता? मला वाटतं तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे दंडामुडपी थांबवा, नाहीतर हे आमचं तर जीवन संपवल। आणि आम्ही असं ठरवलं आता आत्महत्या आपण करायची असेल ना तर 4-2ला जे काय अडवणूक करायला लागले त्यांना पुढे घाऊन करायची, या मानसिकतेपर्यंत आम्ही पोहोचू। साहेब, नेमकी आता समृद्धी महामार्गाला काय म्हणजे दर मिळतोय आणि तुमची मागणी काय मूल्यांकनाची? दर म्हणजे काय केलंय माहितीये का, कसं असतं यांचं, रेडी रेकनर म्हणजे शासकीय दर कुठले, अधिसूचनेच्या 3 वर्षापूर्वीचे, तर तेव्हा कोविड होता, काही रेडी रेकनर आता वाढले 5 वर्षानंतर, म्हणजे जमिनीचे मूल्य काही वाढलं नाही, पण बाजारभाव वाढायचे थांबलेत का? ज्यावेळेस अधिसूचना आली त्यावेळेस 42,000 रुपये तोळा सोनं होतं, आज 1,00,000 रुपये। ज्यावेळेस जमीन देवमूर्तीची माझी स्वतःची असेल किंवा देवमूर्तीची कुठली जमीन असेल 25 लाखानं मिळत होती, आज 1.5 कोटी भाव झालाय तिथं। झालर क्षेत्रात आहे, रामनगर झाले, रोडवरच्या जमिनी 25 लाखाच्या कमी कुठं ऐकायला सुद्धा मिळत नाही। तर मग हे यांनी काय करून ठेवलं माहितीये का, ग्राह्यच धरलं नाही कुठलं। आम्ही रजिस्ट्री दिल्या की बाई एक तर बाजारभाव ग्राह्य धरा रजिस्ट्री जास्तीची ती, आणि रेडी रेकनर यांचं हे काढायचं, काय म्हणायचं, मध्य काढायचा, आणि त्याच्यातून हे कुठलंच करा ना। जिथं विहीर आहे तिथं हे करतात, जिरायत धरतात, विहिरीचं मूल्यांकन देते आणि ते जिरायत धरते, मोसंबीची झाडं ग्राह्य धरते, जिरायत धरते, निवळच पोरखेळ चालवला। आमच्या बागायती हंगामी बागायती जमिनी नुसतं हंगामी बागायती जरी केल्या तर अर्धे शेतकरी खुश होते, पण हे करायचंच नाही ठरवलं। तर तुमच्या माध्यमातून अशी कळकळीची विनंती, हे बघा, नाही तर 4-2 शेतकरी आत्महत्या करतील आणि येणारं काय होईल माहितीये का, जालना वेगळ्या नावानं आणखीन चमकल, महाराष्ट्र पेटेल। सरपंच, खरं तर याच मागण्यासाठी दुसऱ्यांदा शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मागच्या उपोषणावेळी काही आश्वासनं दिलेली होती, ती पूर्ण झाली नाही म्हणून दुसऱ्यांदा तुम्ही उपोषणाला बसता, आता काय भूमिका पुढची? आता आमची अशी भूमिका राहील की मागच्या वेळेस त्यांनी आश्वासन देऊन आमचं आंदोलन मोडीत काढलं आणि मग आमच्या तोंडाला पानं पुसली। जवळपास 3 ते 3.5 महिने झाले की ते आंदोलन चालू होतं, परंतु त्याच्यामध्ये कोणताही मार्ग निघाला नाही। फक्त तुरळक बोटावर मोडणे इतक्या शेतकऱ्यांच्या शेती पाहिल्या, परंतु त्याला कोणतेही मावेजा हा वाढून देण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना नोटिसा सुद्धा घेतल्या नाही आणि सगळ्या शेतकऱ्याचा याला विरोध आहे। फक्त एखाद 2 शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा योग्य आला म्हणून त्यांनी घेतला, परंतु त्यांची सुद्धा सहमती त्या ठिकाणी नव्हती, पण नाविलाज झाल्यामुळं त्यांच्याकडे तसं आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी तो मावेजा घेतला। आणि आम्हाला सांगायचं एकच की जर आम्हाला पैसे भेटतच नाही, त्या याचं योग्य मावेजा जर भेटत नाहीत तर आम्ही रोड होऊ देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आम्ही आज सुद्धा खासदार साहेबांसोबत माजी आमदार कैलास शेठ सुद्धा आले होते। आम्ही कलेक्टर साहेबांना तोंडावर सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत आमचा योग्य मावेजा भेटत नाही तोपर्यंत आंदोलन त्या ठिकाणी तसंच चालू राहील। त्याला हालाकी 5-6 महिने लागू का 12 महिने लागू का आमचं पूर्ण जीवन जाऊ,
ते आंदोलन त्या ठिकाणी तसं चालू राहणार आहे. हे सगळे देवमूर्ती शिवारातील आणि आजूबाजूच्या सगळ्या गावातील शेतकरी होते. त्यांनी आज जालन्याचे खासदार असतील किंवा माजी आमदार असतील यांच्यासोबत जालना जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडलेल्या आहे. खरं तर जालना समृद्धीला योग्य मोबदला दिला नाही तर रस्ता होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो आता या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.